बाबा, नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा का करतात? तर नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे आणि या सणाच्या दिवशी नागांची पूजा करून नागदेवतेविषयी आपली आदराची भावना व्यक्त केली जाते. नागपंचमीच्या मागे धार्मिक कारण आहे का? हो, नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अतिशय महत्वाचा असा सण आहे आणि अगदी पुराण काळामध्ये नागदेवता, सर्पदेवता ह्या होत्या हे आपण अभ्यासलेला आहे. त्याचबरोबर नाग किंवा सर्प हे भगवान शिवाशी, भगवान विष्णूशी संबंधित आहे. यामागे धार्मिक परंपरा सुद्धा आहे. धार्मिक कारण तर समजले, पण यामागे वैज्ञानिक कारण आहे का? तर यामागे वैज्ञानिक सुद्धा कारण आहे. तर निसर्गातील साप किंवा नाग हे अतिशय महत्वाचा असा एक घटक आहे आणि हे नाग काय करतात तर बेडूक, उंदीर, घुशी असे जे प्राणी आहे यांना खातात आणि मग नागामुळे म्हणजे उंदीर, घुशी यांची संख्या काय होते, कमी होते आणि मग पिकांची नासधूस सुद्धा कमी होते. म्हणजे एक प्रकारे पिकांची नासधूस कमी होण्यामध्ये नागांची, सर्पांची अतिशय महत्वाचा असा त्याच्यामध्ये सहभाग आहे आणि म्हणून नागाला शेतकऱ्यांचा मित्र असं सुद्धा मानलं जातं. म्हणजे नागांचा शेतीसाठी सुद्धा उपयोग केला जातो. अगदी बरोबर आहे. तर जे अन्न साखळी आहे या अन्न साखळीतील नाग, साप हा महत्वाचा भाग आहे आणि या अन्न साखळीतील जर नागांची संख्या कमी झाली तर अन्न साखळी संपूर्ण बिघडेल आणि पर्यावरणाचा सुद्धा समतोल त्या ठिकाणी बिघडणार आहे. काही लोक दिसला साप की मारतात, हे बरोबर आहे का? तर हे अतिशय चुकीचं आहे. साप दिसला की बरेच लोक त्याला मारतात, त्यामागे भीती हे कारण आहे. परंतु प्रत्येकच साप हे काही विषारी नसतात. भारतामध्ये जेवढ्या सापांच्या, नागांच्या जाती आहेत त्यापैकी फक्त काही बोटावर मोजणे इतकेच साप हे काय आहेत, विषारी आहेत. त्यामुळे जे बिनविषारी साप आहे ते जर आपल्याला दिसले तर आपण आपल्या परिसरामध्ये जे सर्पमित्र असतात त्या सर्पमित्रांना बोलवावं आणि हे सर्पमित्र या सापांना पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडतील आणि पर्यायानं या सापांचं सुद्धा संरक्षण होईल. जिवंत सापांची पूजा करणे हे कितपत योग्य आहे? हे सुद्धा महत्वाचं आहे. काही ठिकाणी काही लोक जिवंत सापाचीच पूजा करण्यासाठी अट्टहास धरतात, आडून बसतात. परंतु जिवंत सापाची पूजा करणं चुकीचे आहे. त्यापासून आपल्याला इजा सुद्धा होऊ शकते, दुखापत होऊ शकते आणि त्याचबरोबर त्या नागांना, त्या सापांना देखील त्याचा त्रास हा होऊ शकतो. आता काही लोक नागपंचमीच्या दिवशी नागांना दूध पाजतात, परंतु दूध हे काही नागाचं अन्न नाही. हे सर्प, नाग हे मांसाहारी आहे. उंदीर, घुशी, बेडूक, सरडे हे खातात. ते दूध पिऊ शकत नाही, पचवू शकत नाही. ही एक आपल्या लोकांची अंधश्रद्धा आहे. त्यामुळे नागांना नागपंचमीच्या दिवशी दूध हे पाजू नये. आता काही गारुडी काय करतात, अनेक दिवस सापांना त्या ठिकाणी पाणी देत नाही किंवा त्यांना पाण्यापासून दूर ठेवतात आणि मग नागपंचमी दिवशी दूध दिसलं की ते पिण्याचा प्रयत्न करतात. परंतु या अंधश्रद्धा आपण दूर ठेवल्या पाहिजे आणि नागपंचमी साजरी करा, त्याच्या मागे एक श्रद्धा आहे, परंतु अंधश्रद्धा मात्र अजिबात बाळगता कामा नये. आणि आज आपण नागपंचमी दिवशी संकल्प करूया अंधश्रद्धेपेक्षा पर्यावरणाचं संरक्षण, पर्यावरणाचा संदेश आपण देऊया आणि शेवटी असं म्हणूया की निसर्ग वाचवा, वन्यजीव वाचवा.